मी ही कुरड्याची भाजी करणार आहे. खूप छान लागते कुरड्याची भाजी. भाजीला जर काही नसेल ना तर खूप छान पर्याय. त्यासाठी बघा, हे बघा 1, 2 आणि 3 कुरडे घेतली. आता ही मी भिजू घालणार आहे. छान लागते ही भाजी. कुरडे भिजू घातलेली आहे भाजी करण्यासाठी. आणि ही हरभऱ्याची डाळ मला एवढी लागणार नाही आहे, त्याची चटणी पण करायची आहे, त्याच्यामुळे मी भिजू घातलेली आहे. कुरड्याचं पाणी निथळून घेतलं आणि कुरड्या अशा मोकळ्या करून घेतल्या. आणि कांदा कापून घेतला आहे, लसूण खोडून घेतला आहे, मिरची घेतली, कढीपत्ता, लाल तिखट, धने पावडर, मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ. हरभऱ्याची डाळ एवढी घेतली आहे, भिजत घातलेली मधली एवढी डाळ घेतली मी. चला आता आणि कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापवायला. फोडणीसाठी जिरं मोहरी टाकू आता. लसूण टाकून घ्यायचा. मिरच्या टाकून घेऊ आता. मिरच्या तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालते. आणि कढीपत्ता. कांदा आपण चांगला आता परतून घेतला आहे. आता ही भिजू घातलेली डाळ टाकू. आणि हा हिंग टाकू. डाळ पण चांगली परतून घेऊ. आता आपण याच्यात लाल तिखट, धने पावडर, मसाला आणि हळद टाकून घेऊ. डाळ चांगली परतली. हे सगळं परतून घेऊ आता आपण. आता हा कुरड्याचा भुगा याच्यात घालून घ्यायचा सगळा. त्याला पण आपण एकदा चांगलं परतून घेऊ. असं परतून घेऊया भाजीला. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ पण मिक्स करून घेऊया भाजीत चांगलं. कुरड्या मोठ्या होत्या म्हणून भरपूर भाजी झाली. मोठी कुरडी होती. जाडसर कूट टाकून घेऊया. या भाजीत जाडसरच कूट छान लागतं. बारीकपेक्षा असं जाडसरच कूट टाकून घ्यायचं भाजीमध्ये, मग छान लागतं ह्या भाजीमध्ये. जाडसर कूट टाकून घेतले. आता भाजीमध्ये कूट टाकून घेतलं आहे जाडसर शेंगदाण्याचं. पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया भाजी. आणि थोडी वाफ येऊ देऊ भाजीवर. झाकण ठेवूया थोडा वेळ. झाकण ठेवलं आहे भाजीवर. कुरड्याची भाजी आपली तयार झाली बघा. आता गॅस बंद करून टाकते. आपली भाजी तयार झालेली आहे कुरड्याची. गरमागरम कुरड्याची भाजी तयार.